हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. देवा स्तुती असो. या वेळेमध्ये आपण देवाच्या वचनाबद्दल काही गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि सर्वांना शास्त्रीय पौरुषी माहित आहे, ऐकलेलं आहे. शास्त्री आणि पुरुषी यांच्याबद्दल आपण भरपूर गोष्टी शिकलेल्या आहोत. आणि शास्त्री आणि पुरुषी जेव्हा हा शब्द आपण ऐकतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये काय येतं किंवा आपल्या मनामध्ये काय विचार येतात सांगू शकाल? नियम बनवणारे, शिस्तीने वचनाने नियमशास्त्रानुसार चालणारे, नियमशास्त्राचं ज्ञान असणारे, नियमशास्त्र शिकवणारे, नियमशास्त्र शिकवणारे, नियमशास्त्राचं ज्ञान असणारे, हे ठीक आहे. पण तो नियमशास्त्राप्रमाणे चालणारे अजून स्वतःला हुशार मानणारे होते. यस. अजून अजून कोण आठवते? शास्त्री आणि पुरुषी म्हणजे काय? मोठेपण आवडायचा, गर्वानं भरलेले होते लोक ते. अजून यस, ढोंगी होते ते. हालेलुया. सगळ्यांनी जे काय सांगितलं ते नक्कीच बरोबर आहे. आज आपण त्यांच्याबद्दल काही 3 गोष्टी आपण पाहणार आहोत. त्यांचे जे चुकीचे जे त्यांचा स्वभाव होता त्यामधले 3 महत्त्वाचे चुकीचा स्वभाव आपण पाहणार आहोत या वेळेमध्ये. शास्त्री आणि पुरुषी दोघेही यहुदी समाजातील उच्चभ्रू गट होता. उंच म्हणजे एक समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक मान्यता होती शास्त्री आणि पुरुषी लोकांच्या बद्दल, आणि ते यहुदी धर्माचे होते. त्यानंतर ते नियमाचं पालन करण्यावरती जास्त भर द्यायचे. नियमाचं पालन लोकांनी करावं यावरती. आणि ज्यू धर्माचे प्रमुख, यहुदी धर्माचे प्रमुख नेते आणि नियमशास्त्राचे रक्षक सुद्धा त्यांना मानलं जातं. त्यांना पवित्र शास्त्र हे माहीत होतं, त्यांना पवित्र शास्त्र हे लक्षात होतं, आणि ते लोकांना मार्गदर्शन करणं किंवा लोकांना गाईड करणं अशा प्रकारे काम करायचे. आणि समाजामध्ये त्यांच्याबद्दल मान आणि सन्मान त्यांना मिळायचा, आणि त्यांची सुद्धा अपेक्षा असायची की लोकांनी त्यांना मान आणि सन्मान द्यावा. अशा प्रकारे त्यांचं जीवन होतं. परंतु त्यांच्यामध्ये हे सगळं असून देखील त्यांच्यामध्ये काही दुर्गुण होते. ते दुर्गुण आज आपण पाहणार आहोत. त्यामधला पहिला दुर्गुण आपण जेव्हा वाचतो त्यासाठी आपण एक शास्त्रभाग वाचूया. मत्तई याचा 23 अध्याय आणि 2 आणि 3 वचन. मत्तई याचा 23 अध्याय 2 आणि 3 वचन आपण वाचूया. मला मिळालं तर वाचा. शास्त्री व पुरुषी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत, म्हणून ते जे काही तुम्हाला सांगतील ते सर्व आचरत व पाळत जा. परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे आचरण करू नका, कारण ते सांगतात पण तसे आचरण करत नाही. तुम्हाला वचन कळालं असेल. खूप सुंदर वचन आहे. इथं सांगत आहे की शास्त्री आणि पुरुषी हे मोशेच्या आसनावरती बसले आहेत, म्हणून ते जे काही तुम्हाला सांगतील ते सर्व काय करा? आचरण करा, त्याचं पालन करा. परंतु या ठिकाणी एक अट सुद्धा येशू सांगत आहे शिष्यांना आणि त्याच्या लोकांना. हे येशूचे उद्गार आहेत. आणि या ठिकाणी सांगत आहे की ते जे सांगतात ते आचरा, ते पाळा, कारण ते जे सांगत आहे ते धर्मशास्त्रामधल्याच गोष्टी सांगत आहे. परंतु या ठिकाणी सांगत आहेत की त्यांच्या कृतीप्रमाणे आचरण करू नका, कारण त्यांचा हा स्वभाव होता की ते जे लोकांना पाळायसाठी सांगत होते ते स्वतः आचरण करत नव्हते. हालेलुया. म्हणून इथे येशू स्पष्ट सांगत आहे की ते जे सांगत आहेत ते खरं आहे. ते जे काही सांगत आहेत ते सत्य आहे. त्याचं तुम्ही पालन करा, ते तुम्ही ऐका. परंतु ते जसं वागत आहेत त्याप्रमाणे तुम्ही काय करू नका? वागू नका. कारण काय आहे की त्यांच्या कृतीप्रमाणे आचरण करू नका, कारण ते जे सांगतात पण तसे ते आचरण करीत नाही. म्हणून हा एक मोठा दुर्गुण त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की शास्त्री आणि पुरुषी जे बोलायचेत आणि जे लोकांना करायचेत ते फक्त लोकांच्यासाठी सांगत होते, परंतु स्वतःच्या जीवनामध्ये ते त्याचं अनुकरण करत नव्हते. ते लोकांना सांगायचे की चोरू करू नका, लोकांना सांगायचे व्यभिचार करू नका, लोकांना सांगायचे की शब्दात पाळा, जे देवाचं नियमशास्त्र आहे किंवा जे आज्ञापालन आहे ते लोकांना सांगायचे आहेत, परंतु ते स्वतःच्या मर्जीप्रमाणे त्याचं पालन आपल्या जीवनामध्ये करत होते. हालेलुया. म्हणून आपण सुद्धा अशा स्वभावाचे काही वेळेला आपण बनतो.
आणि या ठिकाणी सांगत आहे की ते लोकांना सांगायचे परंतु ते स्वतः त्याप्रमाणे वागत नव्हते. आणि अशा प्रकारे काही वेळेला आपलं जीवन सुद्धा बनतं. आपण काय करतो, लोकांना ज्ञान देतो परंतु आपण स्वतः त्याप्रमाणे वागत नाही किंवा त्याप्रमाणे आपण करत नाही. आणि जर अशा प्रकारचं जीवन आपलं असेल तर आपण सुद्धा कोण आहोत, शास्त्री आणि परुषी आहोत. हालेलुया. शास्त्री आणि परुषी यांचा स्वभाव हाच होता की ते लोकांना सांगायचे की नियमशास्त्राप्रमाणे वागा, त्या देवाचं आज्ञापालन करा, देवाचं वचन ते लोकांना सांगायचे, परंतु स्वतःच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये ते वचन पालन करत नव्हते, त्याप्रमाणे वागत नव्हते. म्हणून याकोब 1:22 वचन जर आपण वाचलं की वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. म्हणून ते सांगत आहे की वचनाप्रमाणे काय करा, आचरण करणारे असा. देवाचं वचन यासाठी आपल्याला दिलेलं आहे की ते फक्त आपण ऐकू नये तर त्याप्रमाणे आपण काय करावं, त्याचं पालन करावं, त्याप्रमाणे आपण त्याचं आचरण करावं. आणि जर आपण फक्त वचन ऐकत आहोत आणि त्याप्रमाणे आपण वागत नाहीत, त्याप्रमाणे आपण करत नाहीत, तर आपण लोकांना फसवत नाहीत, आपण आपल्या देवाला फसवत नाही, तर आपण स्वतःलाच काय करत आहोत, फसवत आहोत. हालेलुया. काही वेळेला आपल्याला वाटतं की मला कोण पाहते, काही वेळेला आपण देवाला फसवत आहोत असा आविर्भाव आपल्या मनामध्ये येऊ शकतो. काही वेळेला आपल्याला वाटत असेल की मी लोक मला पाहत नाहीत, मी कसं आहे, मी पाप करत आहे का, मी वाईट जीवन जगत आहेत का, लोकांना कळत नाही, परंतु परमेश्वराला सगळं काय कळत आहे. म्हणून आपण कोण आहोत, स्वतःला काय करत आहोत, फसवत आहोत. म्हणजे सांगत आहे की वचनाप्रमाणे आचरण करणारे असं. म्हणून प्रत्येकाला परमेश्वराचं वचन सांगत आहे की आपण वचन ऐकत आहोत, परंतु त्याप्रमाणे दुसरी सुद्धा गोष्ट तितकीच महत्वाची आहे की जे वचन आपण ऐकत आहोत त्या वचनाप्रमाणे आपण वागणारे सुद्धा लोक बनायला पाहिजेत. लूक याचा 11 अध्याय आणि 28 वचन सांगत आहे की तेव्हा तो म्हणाला, पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य. या ठिकाणी सुद्धा पहिलं वचन जे काही याकोब आहे त्यामध्ये सुद्धा 2 गोष्टी सांगितल्या आहेत. वचनाप्रमाणे आचरण करणारे, आचरण करण्याने ऐकणारे. यामध्ये सुद्धा 2 गोष्टी सांगत आहेत की जे वचन ऐकतात आणि जे लोक ते वचन पाळतात. म्हणून या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. काही वेळेला ख्रिस्ती लोकांच्या मध्ये हा एकच गुणधर्म काय करतो की आपण विकसित करतो, फक्त आपल्याला ऐकायला सुंदर वाटतं. हालेलुया. आपल्याला ऐकायला खूप चांगलं वाटतं, परंतु जेव्हा त्याप्रमाणे वागण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्याला काय होतं, जड जातं. आपण काय करतो, वेगवेगळी कारणं देतो, परंतु परमेश्वराला वचन ऐकणारे लोक आवडत नाहीत. हालेलुया. कोणते लोक आवडतात की जे लोक वचन ऐकतात आणि त्या वचनाप्रमाणे वागतात, वचनाप्रमाणे जीवन जगतात, ते लोक परमेश्वराला आवडतात. म्हणून लूक 11:28 मध्ये सांगत आहे की देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य. धन्य याचा अर्थ काय, आशीर्वादित लोक, ब्लेस्ड लोक. कोण लोक आशीर्वादित होणार, जे वचन ऐकणार आणि जे त्या वचनाप्रमाणे वागणार, वचनाप्रमाणे जीवन जगणार, परमेश्वर त्यांना काय करणार, आशीर्वादित करणार. हालेलुया. म्हणून पहिला एक दुर्गुण शास्त्री आणि परुषी यांच्या जीवनामध्ये होता आणि तो म्हणजे ते वचन लोकांना सांगायचे, ते देवाचे नियमशास्त्र लोकांना सांगायचे, परंतु त्याप्रमाणे ते वागत नव्हते, त्याप्रमाणे करत नव्हते. आणि जर आपला स्वभाव अशा प्रकारचा बनलेला आहे तर आपण सुद्धा एक प्रकारे कोण आहोत, शास्त्री आणि परुषी लोक आहोत. हालेलुया. म्हणून ते एक मन आपल्या सर्वांना माहित आहे की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे काय, पाषाण. काही वेळेला आपण लोकांना मोठं ज्ञान देतो, मोठमोठ्या गोष्टी आपण सांगतो, परंतु स्वतःच्या जीवनामध्ये त्याप्रमाणे पालन करत नाही, त्याप्रमाणे करत नाही. अशा प्रकारचे लोक शास्त्री आणि परुषी होते. परंतु अशा प्रकारचे, म्हणून येशू त्या लोकांना काय करत होता, सारखं ताडण करायचा, त्या लोकांना रागवत होता, त्या लोकांचा तो राग करायचा, कारण ते वचन ऐकायचे, लोकांना वचन सांगायचे, परंतु त्याप्रमाणे ते वागत नव्हते. म्हणून आपण सुद्धा अशा प्रकारचे बनलेलो आहोत का, याचं आपण परीक्षण करूया. मी वचन सांगतो, मी वचन ऐकतो, परंतु त्याचप्रमाणे महत्वाची ही गोष्ट आहे की मी त्या वचनाप्रमाणे वागणारा व्यक्ती बनणं हे महत्वाचं आहे. हालेलुया. त्यानंतर दुसरा महत्वाचा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे की मत्तई 23 आणि 4 वचन वाचा. जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावायचे नाही. इथं काय सांगत आहे की जड व वाहण्यास अवघड अशी ओझी बांधून ते कोणावरती द्यायचे, लोकांच्या खांद्यावर. आणि पुढे सांगत आहे की परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावायचे
नाही, लोकांच्या खांद्यावर मोठमोठे ओझे द्यायचे, परंतु ते ओझं हलकं करण्यासाठी त्यांची तयारी नसायची. याचा अर्थ की लोकांना मदत करण्याची त्यांची वृत्ती नव्हती. लोकांना मदत करावी, लोकांची ओझी कमी करावी, अशा प्रकारची वृत्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये नव्हती. हालेलुया. काही वेळेला आपल्याला देवाचं वचन सांगत आहे की आपण सुद्धा एकमेकांना मदत करायला पाहिजे. जर आपण गलतीकारास पत्र याचं 6वा अध्याय आणि 2रं वचन वाचलं की एकमेकाची ओझी वहा, म्हणजे तुम्ही काय कराल, ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. सर्वजण म्हणूया ते वचन, एकमेकाची ओझी वहा एकमेकाची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. म्हणजे ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. एकमेकाची ओझी वहा एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. पूर्ण करा. हालेलुया. म्हणून या ठिकाणी सुद्धा परमेश्वर अपेक्षा करत आहे की आपण काय करावं, एकमेकांची ओझी काय करायला पाहिजे, व्हायला पाहिजे. ज्याला मदतीची गरज आहे त्याला आपण काय करायला पाहिजे, मदत करणं गरजेचं आहे. तुम्ही सर्वांनी एक विचार करा की 2025 साल तुम्ही आठवा. 2025 सालामध्ये तुम्ही कोणाला पैशाद्वारे मदत केलेली आहे 2025 मध्ये, आणि ती तुम्ही परत घेतली नाही. सगळ्यांना प्रश्न माझा समजला? 2025 सालामध्ये तुम्ही किती लोकांना मदत केली, आणि म्हणजे परतीची अपेक्षा न करता किती लोकांना मदत केली तुम्ही? 2 मिनिटं तुम्ही आठवा, डोळे बंद करा आणि आठवा. सगळ्यांनी डोळे बंद करा. 2025चा जानेवारीचा महिना चालू झाला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, डिसेंबर पर्यंत तुमचं जीवन आठवा की तुम्ही किती लोकांना मदत केली पैशाच्या स्वरूपामध्ये. ज्यांना मदत केली ते लोक तुमच्या समोर दिसत आहेत का पहा. डोळे उघडा मोठ्यानं. हालेलुया. हालेलुया. ज्या ज्या लोकांना आठवते की तुम्ही मदत केलेली आहे, देव तुम्हाला अधिकरीत्याने आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. आणि ज्या ज्या लोकांनी मदत नाही केलेली आहे, या 2026 वर्षामध्ये आतापासून सुरुवात करा की तुम्ही लोकांना मदत करा. हालेलुया. अपेक्षा न बाळगता मदत करा. काही वेळेला आपण म्हणतो की माझी कॅपॅसिटी नाही, माझी क्षमता नाही, पण तो बायबलमध्ये अशी उदाहरणं आहेत की जी विधवा स्त्री होती तिच्याकडे किती टोल्या होत्या? 2 टोल्या होत्या. त्या 2 टोल्या तिनं प्रभूच्या मंदिरामध्ये टाकल्या. बायबल सांगत आहे की तिनं सर्व उपजीविका त्या ऑफरिंग मध्ये टाकली. हालेलुया. तिनं पुढचा मागचा विचार केला नाही. म्हणून मला माझ्याकडे पैसे नाहीत किंवा माझी क्षमता नाहीत ही कारण आपण देऊ शकत नाही. हालेलुया. जर तुमच्या खिशामध्ये 10 रुपये आहेत, आजपासून त्यामधून 5 रुपये देण्याची सुरुवात करा. प्रभू येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. आमेन. आणि श्रीमंत होण्याचं हेच आहे गुरु किल्ले. हालेलुया. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं आहे ना, तर तुम्ही देत राहा. हालेलुया. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर श्रीमंत व्यक्ती बनायचं आहे, ज्याप्रमाणे सध्याच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की सध्या रिटर्न्स कुठून मिळतात, जास्त हाय रिटर्न्स कुठून मिळतात? आशिष, हा, सोनं, शेअर मार्केट. सध्या शेअर मार्केट चाललेलं आहे. हालेलुया. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले की हाय रिटर्न्स मिळतात. परंतु मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, शेअर मार्केटपेक्षा जास्त रिटर्न्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही काय करा, देत राहा. हालेलुया. तुम्ही लोकांना मदत करत राहा, देवाच्या सेवकांना मदत करत राहा, मंडळीला मदत करत राहा. ज्या वेळी तुमच्या समोर परमेश्वर संधी उपलब्ध करून देत आहे, आणि जेव्हा जेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला दाखवत आहे की या व्यक्तीला माझी गरज आहे, तेव्हा त्या व्यक्तीच्या सोबत तुम्ही उभा राहा. देव तुम्हाला अद्भुतरित्या आशीर्वाद द्यायला सुरुवात करेल. हालेलुया. म्हणून देवाचं वचन सुद्धा सांगत आहे की द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. लूक याचा 6वा अध्याय 38 वचन सांगत आहे की तुम्ही द्या म्हणजे काय केलं जाईल, तुम्हाला दिलं जाईल. जर तुम्ही देणार नाही तर तुम्हाला दिलं जाणार नाही. हा सिंपल नियम आहे. हालेलुया. सर्वांना ते वचन माहित आहे की जोपर्यंत आपण आपली मूठ उघडणार नाही, तोपर्यंत परमेश्वर सुद्धा त्याची मूठ उघडणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आशीर्वाद पाहिजे असतील तर त्याचं एकच कारण आहे की एकमेकांना मदत करा, एकमेकांची ओझी घ्या, एकमेकांच्या सोबत उभा राहा. ज्याला मदतीची गरज आहे त्याला मदत करा. हालेलुया. तुम्ही चांगल्या भावनेनं मदत करा. परत मिळेल अशी अपेक्षा धरू नका. दिले तर ठीक आहे, नाही दिले तर ठीक आहे, सोडून द्या. आणि जेव्हा अशा प्रकारे तुम्ही लोकांना मदत करायला सुरुवात करेल,
देव तुम्हाला अद्भुतरित्या आशीर्वादित करायला सुरुवात करेल. हालेलुया. कारण जेव्हा आपण देतो तेव्हा ते देताना परमेश्वर पाहतो आपण कोणत्या आविर्भावाने किंवा कोणत्या भावनेनं दिलेला आहे. जर आपण चांगल्या भावनेनं दिलेला आहे तर परमेश्वर त्यामध्ये आशीर्वाद देतो. हालेलुया. म्हणून दान दशांश देत असताना जर तुमचा अंतःकरण जड होत आहे, माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही देऊ नका. हालेलुया. ते दान आणि दशांश देऊन जड अंतःकरणाने जर तुम्ही देत आहात तर देव त्याच्यावरती आशीर्वाद पाठवणार नाही. जेव्हा दान दशांश तुम्ही मंदिरामध्ये घेऊन येता, जेव्हा ते पूर्ण अंतःकरणानं आनंदी मनानं प्रभूला द्याल, तेव्हा त्यामध्ये परमेश्वर काय करणार? आशीर्वाद पाठवणार. कारण कुरकुर करत दिल्यानंतर परमेश्वराचा आशीर्वाद त्यामध्ये नसतोय. हालेलुया. भले मग माझ्याकडे फक्त दशांश पैसे असू द्यात, माझं अकाउंट खाली होऊ द्या, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जेव्हा आनंदानं देणार तेव्हा परमेश्वर तुमचा अकाउंट अधिक रीतीने भरणार. हालेलुया. जर तुम्ही अंतःकरण कठीण करून किंवा जड अंतःकरणाने देणार, कुरकुरी करत देणार की माझे हे पैसे दिल्यानंतर माझा अकाउंट खाली होणार, अशा अंतःकरणाने जर तुम्ही देवाच्या सेवेसाठी मंदिरामध्ये जर पैसे देणार, देव तुम्हाला आशीर्वादित करणार नाही. हालेलुया. म्हणून दुसरा जो मुद्दा आहे या ठिकाणी सांगत आहे की शास्त्रीय आणि परुषी लोक त्यांचा स्वभाव तर असाच होता की तो लोकांच्या डोक्यावरती जास्त ओझी लादण्याचा प्रयत्न करायचे. ते लोकांना नियम सांगायचे की हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, पण तो त्यासाठी सोपी पद्धत ते सांगत नव्हते की जेणेकरून त्या लोकांचं ओझं काय होईल? कमी होईल. आणि त्यासाठी काय करत होते की त्यांच्यामध्ये मदतीची सुद्धा भावना नव्हती. म्हणून ते सांगत आहे की ते ओझे लोकांच्या खांद्यावरती लादत होते, परंतु ते कमी करण्यासाठी किंवा ते काढण्यासाठी ते बोट सुद्धा लावत नव्हते. शास्त्री आणि पुरुषी लोक ओझं कमी करण्यासाठी हात सुद्धा लावत नव्हते. कधी कधी आपलं जीवन सुद्धा असंच बनलेलं आहे. मी फक्त माझ्या संसारापुरता मर्यादित, मला माझ्या लोकांशी किंवा माझ्या आजूबाजूला जे लोक स्ट्रगल मध्ये आहेत त्यांच्याशी मला काही घेणं देणं नाही. मी सुख आहे, माझ्याकडे मला पगार मिळत आहे, माझं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, ठीक आहे. असा स्वभाव जर आपला असेल तर परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार नाही. परमेश्वरानं, मी खूप याला हे सांगत असतो की परमेश्वरानं जर तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे ते तुमच्या कुटुंबापुरतं मर्यादित जीवन जगण्यासाठी केलेलं नाही. जर परमेश्वरानं तुम्हाला जॉब दिलेला आहे तो तुमच्या कुटुंबापुरतं मर्यादित जीवन जगण्यासाठी दिलेला नाही, तर ते आशीर्वाद तुम्हाला यासाठी दिलेला आहे की त्या आशीर्वादाद्वारे तुम्ही इतर लोकांना काय करावं? आशीर्वादित करावं. हालेलुया. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की देवाचा सुद्धा हाच नियम आहे की जोपर्यंत आपण देणार नाही तोपर्यंत परमेश्वर सुद्धा आपल्याला देणार नाही. हालेलुया. जेवढं तुम्ही अधिक रीतीने प्रभूच्या सेवेमध्ये लोकांच्यासाठी तुम्ही पैसा खर्च कराल किंवा ज्या काही पद्धतीने तुम्ही मदत कराल, तेव्हा त्याच प्रकारे परमेश्वर सुद्धा तुम्हाला आशीर्वादित करेल. म्हणून जे काही शास्त्री आणि पुरुषी लोक होते त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा हा स्वभाव होता की ते मदत करण्याची त्यांची भावना नव्हती. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारची भावना असेल तर परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार नाही. आपल्याला नेहमी मदत करणं गरजेचं आहे. म्हणून एक वचन आपण जे वाचलं की गलती 6:2 मध्ये सांगत आहे, एकमेकाची ओझी व्हा, म्हणजे तुम्ही काय कराल? ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. हालेलुया. याचा अर्थ की ख्रिस्तानं जो नियम दिलेला आहे तो तुम्ही पूर्ण कराल सांगत आहे. ख्रिस्ताचं आज्ञापालन काटेकोरपणे तुम्ही कराल. म्हणून देण्याच्या बाबतीमध्ये, मदत करण्याच्या बाबतीमध्ये आपण अधिक रीतीनं पुढाकार घेणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आपण वाचूया की मत्ती याचा 23:14-15 वाचा. कोणतं? आहो शास्त्र्यांनो, परुषांनो, आहो ढोंग्यांनो, तुम्हा धिक्कार असो, कारण तुम्ही विद्वांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करीता, यामुळे तुम्ही अधिक दंड पावा. आहो शास्त्र्यांनो, परुषांनो, आहो ढोंग्यांनो, तुमचा धिक्कार असो, कारण तुम्ही एक शिष्य मिळवण्यासाठी समुद्र व भूमी पायाखाली घालता, आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपलाहून दुप्पट असा नरकपुत्र करीता. आणि तिसरा महत्वाचा जो दुर्गुण किंवा वाईट गुणधर्म त्यांच्यामध्ये होता आणि तो म्हणजे ढोंगीपणानं भरलेले लोक. ढोंगीपणा म्हणजे समोर एक आणि पाठीमागं एक. यामधला पहिला गुणधर्म होता की ते ढोंगाने लांब लांब काय करत होते? प्रार्थना करणारे होते. याचा अर्थ की त्यांच्यामध्ये धार्मिक ढोंग खूप भरलेलं होतं की ते चांगले आहेत किंवा त्यांना चांगली प्रार्थना येते. चर्चमध्ये आल्यानंतर मोठमोठ्या चांगल्या प्रार्थना करायचं, धार्मिकतेचा आव आणायचं, असे सुद्धा आपण काही लोक पाहिलेले आहेत. तुम्ही सुद्धा पाहिलेले असतील. चर्चमध्ये आले की
नम्रतेनं हालेलुया प्रेज द लॉर्ड, आणि चर्चा बाहेर गेलं की प्रत्येकाबरोबर भांडण, प्रत्येकाबरोबर वादविवाद, प्रत्येकाला शिव्या शाप देणं, प्रत्येकाबद्दल वाईट गोष्टी विचार करणं, प्रत्येकाच्या बद्दल द्वेष करणं, अशा प्रकारचा स्वभाव. आणि हा स्वभाव या शास्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये होता. त्यांचा आध्यात्मिक ढोंगीपणा हा तिसरा मुद्दा आहे की आध्यात्मिक ढोंगीपणा त्यांच्यामध्ये होता, की समोर एक आणि वाईट पाठीमागे एक. काही वेळेला आपलं जीवन सुद्धा असं असतं की आपण समोर काय करतो, एकमेकाची स्तुती करतो, हा तुम्ही खूप चांगले आहात, हा, परंतु त्या व्यक्तीच्या समोरून गेल्यानंतर काय करतो की आपण त्याच्या चुका काढत बसतो, एकमेकांशी चर्चा करतो, एकमेकांना त्यांच्याबद्दल वाईट बोलतो. हा, अशा प्रकारचा जर स्वभाव असेल तर आपण सुद्धा काय आहोत, त्या शास्त्रीय आणि परुषी यांच्यासारखा आहोत, आपण ढोंगी आहोत. म्हणून बायबल सांगत आहे की होय तर होय, नाही तर नाही म्हणा. जर व्यक्ती चांगला आहे तर चांगला म्हणा, जर वाईट आहे त्याच्या जीवनामध्ये चूक आहे तर चूक म्हणा. हालेलुया. परंतु समोर एक आणि पाठीमागे एक अशा प्रकारचं चरित्र किंवा अशा प्रकारचा स्वभाव आपला असता कामा नये. म्हणून ढोंगीपणा आपल्या जीवनामध्ये असता कामा नये, जो शास्त्री आणि पुरुषी यांच्या जीवनामध्ये होता. त्यानंतर मत्ती याचा 23 अध्याय 24 ते 28 वचन जर वाचलं, त्यामध्ये सांगत आहे की तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, परंतु ती आतून जुलूम आणि असंयम यांनी भरलेली आहे. तुम्ही चुना लावलेल्या कबरासारखे आहात, बाहेरून सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्याच्या हाडांनी सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. काही वेळेला आपलं सुद्धा असंच असतं ढोंगीपणा, की आपण बाहेरून सुंदर दिसतो, बाहेरून चांगलं दिसतो, परंतु आतमध्ये काय घाण भरलेले आहे. ज्याप्रमाणे कबराचं उदाहरण या ठिकाणी येशूनं सांगितलेलं आहे. त्यानंतर ताटवाटीचं उदाहरण सांगितलेलं आहे की ताटवाटी बाहेरून साफ करता, परंतु ते आतून काय आहे, वाईटानं भरलेले आहे. हालेलुया. कबरा बाहेरून चांगले दिसतात, ज्याप्रमाणे तुम्ही ग्रेव्हयार्डमध्ये गेला की कबरा काय दिसणार, सुंदर दिसणार. हा, त्याच्यावरती मार्बलचा दगड बांधलेला आहे, क्रॉस लावलेला आहे, हा, सुंदर अक्षरामध्ये त्यांचं नाव लिहिलेलं आहे, खूप सुंदर दिसतात, परंतु आतमध्ये काय घाण आहे. हालेलुया. तसं आपलं जीवन असता कामा नये. मी फक्त बाहेरून चांगला दिसतो, बाहेरून धार्मिक दिसतो, परंतु आतमध्ये पाप भरलेला आहे, आतमध्ये वाईट गोष्टी भरलेल्या आहेत, मनामध्ये वाईट विचार, द्वेष, दैहिक गोष्टी भरलेल्या आहेत. अशा प्रकारचं जर जीवन असेल तर आपण शास्त्री आणि पुरुष लोकांच्या सारखं ढोंग करत आहोत. हालेलुया. याचा अर्थ की आपण आतून एक व्यक्ती आहोत आणि बाहेरून वेगळ्या प्रकारचे लोक आहोत. अशा प्रकारे अशा प्रकारचं जीवन परमेश्वराला आवडत नाही. मार्क याचा 7वा अध्याय 6 आणि 7 वचन वाचा. त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हा ढोंग्याविषयी यशायाने चांगला संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा, हे लोक ओठाने माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम. आणि अशा प्रकारचं ढोंगी जीवन जर आपलं असेल तर परमेश्वराचं वचन सांगत आहे की ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु अंतःकरण माझ्यापासून कसं आहे, दूर आहे. फक्त आपण काय करतो, ओठानं स्तुती करतो, ओठानं हालेलुया करतो, प्रेज द लॉर्ड करतो, मंडळीमध्ये आल्यानंतर मोठ्यानं आपण गीत गातो, परंतु आपलं अंतःकरण साफ नाही. आपले एकमेकाच्या बद्दल द्वेष आहे, एकमेकाबद्दल राग भरलेला आहे, एकमेकाच्या बद्दल वाईट गोष्टी भरलेल्या आहेत. आणि इथं सांगत आहे की तुमचं अंतःकरण कसं आहे, माझ्यापासून दूर आहे. पुढे सांगत आहे की जे व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम. आणि अशा प्रकारचं जीवन आपलं असू शकतं. म्हणून ढोंगीपणा करणारे लोक परमेश्वराला आवडत नाहीत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जसे मंडळीमध्ये आपण दिसतो किंवा सेवकांच्या समोर जसं आपण प्रेझेंट करतो, तसं आपलं जीवन आपल्या घरामध्ये सुद्धा असायला पाहिजे. ज्याप्रमाणे ख्रिस्ती लोकांच्या समोर जसं आपण स्वतःला प्रिटेंड करतो की मी असा आहे, मी चांगला आहे, मी पवित्र आहे, मी चांगला राहतो, ज्याप्रमाणे आपण प्रिटेंड करतो चांगल्या गोष्टी, त्याप्रमाणे मी माझ्या कुटुंबामध्ये किंवा माझ्या समाजामध्ये ज्या ठिकाणी परमेश्वराने ठेवलेलं आहे, मग जॉबच्या ठिकाणी सुद्धा माझं जीवन तसंच असायला पाहिजे. हालेलुया. म्हणून ढोंगीपणा परमेश्वराला आवडत नाही. आणि जर आपण ढोंगीपणाने जीवन जगत आहोत, आपल्यामध्ये मदतीची भावना नाही आणि त्याचप्रमाणे देवाचं वचन जे सांगत आहे त्याप्रमाणे आपण वागत नाही, तर आपण कोण आहोत, शास्त्री आणि पुरुषी आहोत. एक प्रकारे आपण त्यांच्यासारखं जीवन जगत आहोत. आणि शास्त्री आणि पुरुषी लोकांना नेहमी परमेश्वर ताडण करायचा, त्याप्रमाणे आपण हा स्वभाव जर बदलला नाही तर परमेश्वर आपल्याला काय करेल, ताडण करेल, शासन नक्कीच करणार आहे. हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वादित करू. आपण उठून उभा राहूया आणि या वेळेमध्ये आपण प्रार्थना करूया.
आपण स्वतःसाठी प्रार्थना करूया की परमेश्वराला सांगूया की परमेश्वरा, माझ्या जीवनामध्ये जर अशा प्रकारचे शास्त्री आणि परुषी लोकांच्यासारखे जर गुणधर्म असतील, माझ्यामध्ये ढोंगीपणाचा स्वभाव असेल, मी एकमेकाची ओझी वाहण्यासाठी कंटाळा करत असेल, मी एकमेकांना मदत करत नसेल, मी वचन ऐकतो, वचन वाचतो, परंतु त्याप्रमाणे मी वागत नसेल, तर आपण शास्त्रीय आहोत, आपण परुषी लोक आहोत. म्हणून या वेळेमध्ये देवाच्या आत्म्याला आपण विनंती करूया की देवा, अशा प्रकारचा स्वभाव जर असेल तर आपण सर्वजण प्रार्थना करूया की परमेश्वरा, तो स्वभाव काढून टाक आणि मला शुद्ध अंतःकरण दे. मला मदत करण्याची भावना तू माझ्या मनामध्ये दे. मला एकमेकांच्याबद्दल ओझं माझ्या मनामध्ये येऊ दे. मी वचन वाचत असताना त्याप्रमाणे कृती करण्यासाठी तू मला शिकव, त्याप्रमाणे वागण्यासाठी तू मला शिकव. आणि प्रभू, तुझ्या वचनाप्रमाणे राहण्यासाठी तू मला सहाय्याने मदत कर. थँक्यू लॉर्ड. ढोंगीपणा असेल तर प्रभू तू ढोंगीपणा काढून टाक. ज्याप्रमाणे शास्त्राने पुरुषांना सांगत आहे की तुम्ही चुना लावलेल्या कबरासारखे आहात, आपलं जीवन असं आहे का, आपण परीक्षण करूया. मी बाहेरून सुंदर दिसतो, बाहेरून मी चांगला दिसतो, बाहेरून मी धार्मिक दिसतो, परंतु आतमध्ये घाण भरलेलं आहे, आतमध्ये द्वेष भरलेला आहे, आतमध्ये राग भरलेला आहे. असं जीवन असेल तर प्रभू आपल्याला कधीच आशीर्वादित करणार नाही. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वर, आजचा दिवस दिला त्याबद्दल आभार मानतो. प्रभुदेवा, विशेष आम्ही प्रार्थना करताय, आजच्या वचनाद्वारे तू आमची भेट घेतली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, शास्त्राने पुरुषांचा जो स्वभाव होता त्याप्रमाणे आम्ही काही वेळेला बनतो, त्याप्रमाणे आम्ही वागतो, तेव्हा आमच्या अपराधाचे तो आम्हाला क्षमा कर. प्रभुदेवा, आम्ही वचनाप्रमाणे वागणारे लोक आम्हाला बनव. आम्ही एकमेकांना नेहमी मदत करणारे असावं असा स्वभाव तो आम्हाला दे. प्रभुदेवा, ज्या आमच्यामध्ये ढोंगीपणा असता कामा नये अशा प्रकारे तो आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो. उभा असलेल्या प्रत्येकाला आम्ही तुमच्या मनात देत आहे. प्रत्येकावरती तुझी कृपा कर, दया कर, तुझा अनुग्रह कर आणि प्रत्येकाला तू आशीर्वादित कर परमेश्वरा. धन्यवाद देतो. या वाचलेल्या वचनानुसार तो आमच्या अंतःकरणामध्ये कार्य कर. या वचनाप्रमाणे आम्ही राहण्यासाठी, वागण्यासाठी पवित्र आत्मा तो आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो. आजची ही वेळ दिली, वचनाद्वारे तो आम्हाला बोध केला त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मनात देत आहे. पुन्हा एकदा आम्हा प्रत्येकाला तो आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानून सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकराचा मास दे आणि जसे आमच्या ऋणासून सोडले आहे तसं आमच्या ऋण आम्हास सोड आणि आम्हास स्पर्शात आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळात तुझेच आहेत, आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता ही तो वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन.